खोट्या गुन्ह्याचा योग्य तपास करण्यासाठी वंचित बहुजन आघाडी शहर व जिल्ह्याच्या वतीने पोलीस अधीक्षक ग्रामीण यांना निवेदन। सोलापूर प्रतिनिधी बार्शी येथील वंचित बहुजन आघाडीचा कार्यकर्ता मोहसिन तांबोळी यांच्यावर शहर पोलीस ठाण्यात पोस्को अंतर्गत व अॅट्रॉसिटी अंतर्गत खोटा गुन्हा दाखल झालेला असून त्याची योग्य तपास व सखोल चौकशी करून योग्य ती कारवाई करण्यासंदर्भात माननीय अप्पर पोलीस अधीक्षक प्रीतम कुमार यावलकर साहेब यांना वंचित बहुजन आघाडी सोलापूर शहर व जिल्ह्याच्या वतीने निवेदन देण्यात आले। दिनांक 1/7/2025 रोजी मोहसिन तांबोळी यांचे सहकारी त्यांच्या मुलीची छेड काढण्यात आली होती, तेव्हा सदर छेडणाऱ्या लोकांच्या विरुद्ध तक्रार करण्यासाठी केलेल्या फिर्यादीचे यांची मोहसिन तांबोळी यांनी पोलीस ठाण्यात जाऊन विचारपूस केली होती। त्याची माहिती निरीक्षकांनी आरोपींना दिली। आरोपीने शहरातील नामवंत राजकीय नेते व पोलीस निरीक्षक बालाजी कुकडे यांच्या संगनमताने कट रचून दिनांक 10/7/2025 रोजीच्या पहाटे गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पोलीस निरीक्षक बालाजी कुकडे यांचा CDR लोकेशन तपासून त्याची विभागीय चौकशी करावी अशा प्रकारची मागणी आजच्या निवेदनाद्वारे करण्यात आली। या प्रसंगी वंचित बहुजन आघाडी सोलापूर जिल्हा अध्यक्ष चंद्रशेखर मडिखांबे, जिल्हा महासचिव अनिरुद्ध वाघमारे, शहराध्यक्ष प्रशांत गोणेवार, शहर महासचिव विनोद इंगळे, महिला शहराध्यक्ष पल्लवीताई सुरवशे, युवक शहराध्यक्ष महेश जाधव, विक्रांत गायकवाड, बार्शीचे तालुका अध्यक्ष बाबासाहेब गायकवाड, मोहोळ तालुका अध्यक्ष धीरज कसबे, अक्कलकोट शहराध्यक्ष विशाल ठोंबरे, विद्यार्थी संघटना राज्य प्रवक्ता रवी पोटे, शाहिद शेख, गायकवाड ताई, विजय गायकवाड, बार्शी तालुका उपाध्यक्ष भैरवनाथ शिंदे, सागर कदम, नरेंद्र शिंदे, चंद्रकांत सुरवसे, प्रवीण कांबळे, नागेश गायकवाड, रविदादा थोरात आदीसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते। महाराष्ट्र सुखदेव न्यूजचे संपादक गुरुदादा गायकवाड। वाढदिवस व जाहिरात देण्यासाठी संपर्क 95 610 36 596। वंचित बहुजन आघाडी सोलापूर शहर व जिल्ह्याच्या वतीने माननीय पोलीस अधीक्षक ग्रामीण यांना निवेदनद्वारे 5 तारखेला बार्शी या ठिकाणी वंचितचे कार्यकर्ते मोहसिन तांबोळी यांच्या आणि संबंधित पोलीस अधिकारी यांची CDR तपासणी करण्यासाठी म्हणून आज एसपी साहेबांना निवेदन दिलेलं। त्यावेळेस ही घटना घडली, त्याचे सगळे CCTVचे पुरावे आणि ज्यावेळेस त्या तारखेला ही घटना घडली त्या तारखेला संबंधित कार्यकर्ता त्या ठिकाणी नसताना पोलिसांनी आणि कार्यकर्ता यांच्या संगनमताने वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांवर करण्यात आलेला आहे। आमची हीच मागणी आहे, माननीय एसपी साहेबांना आम्ही निवेदनाद्वारे ही मागणी केलेली आहे। जर वंचित बहुजन आघाडीच्या कुठल्याही कार्यकर्त्यांवर अशा प्रकारचे जर खोटे गुन्हे बार्शी असो, अक्कलकोट असो, सोलापूर शहर असो, कुठल्याही तालुक्यात असो, जर अशा प्रकारचे जर खोटे गुन्हे जर दाखल करत असतील तर येणाऱ्या काळामध्ये वंचित बहुजन आघाडी यांच्या विरोधात रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही। आणि संबंधित पोलीस अधिकाऱ्यांना मी आपल्या माध्यमातून सांगू इच्छितो की साहेब, आपण कायद्याचे रक्षक आहात, संविधानाने तुम्हाला अधिकार दिलेला आहे, कोणाची गुलामी करायची अधिकार तुम्हाला नाही आहे। म्हणून जे खरं आहे, जी घटना घडला असेल तर योग्य कारवाई करा, आम्ही कोणी तुम्हाला विचारणार नाही। पण कुणाची तर ऐकून कुणाचं जर फोन ठेवून तुम्ही जर आमच्या कार्यकर्त्यावर जर खोटे केसेसमध्ये अडकवण्याचा जर प्रयत्न तुम्ही कराल तर तुम्हाला वंचित बहुजन आघाडी रस्त्यावर उतरून याचा धडा शिकवेल, याची आपण सर्वांनी नोंद घ्यावी। धन्यवाद। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या YouTube चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या YouTube चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा।